सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर यासह अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो होऊन ओढ्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आजूबाजूच्या परिसरातील शेतामध्ये पाणी घुसून पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। नागरी वस्तीमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। सागर, सध्याचे अपडेट्स काय परिस्थिती आहे? विशाल, आपण पाहिले खरं तर अक्कलकोट रोडवरील या वज्रेश्वरी नगर परिसरामध्ये आपण आता आहोत आणि आपण पाहिलं की जवळपास 5 ते 6 फूट इतकं उंच पाणी जे आहे ते या संपूर्ण वज्रेश्वरी नगर असेल, याचबरोबरीने मल्लिकार्जुन नगर, SVCS शाळा कॉलेज या ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूरहून अक्कलकोटच्या दिशेने जाणारा हा हायवे आहे आणि या हायवेला लागूनच ही परिस्थिती जी आहे ते आपण आता पाहतोय। पूर्ण गाड्या ज्या आहेत 4 चाकी त्या देखील पाण्यामध्ये गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि खरं तर या संपूर्ण भागामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो, त्यामुळे अतिशय दाटीवाटीचा हा संपूर्ण परिसर आहे। मात्र या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये किमान 5 ते 6 फूट पाणी जे आहे ते गेल्याचं पाहायला मिळते। मध्यरात्री सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि रात्रभर झालेल्या पावसामुळे आपण जर परिस्थिती पाहिली तर अक्षरशः नागरिक काही जे आहेत ते आपल्या घरावरती थांबलेले आहेत, तर दुसरीकडे आपण जर पाहिलं या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर महिला असतील, लहान मुलं असतील यांची मोठ्या प्रमाणात अडचण जी आहे ती या संपूर्ण पावसामुळे झालेली आहे। ही परिस्थिती जी आहे सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये ही परिस्थिती ओढवलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः सोलापूरचा पूर्व भाग जो आहे तो पूर्णतः या पावसाच्या झपाट्याखाली आलेला आणि त्याच्यामुळेच ही परिस्थिती जी आहे या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। अतिशय विदारक परिस्थिती आहे। नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळे घरातील धान्य जे आहेत ते देखील भिजल्याचं चित्र आहे। त्याचबरोबरीनं ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेल्या आहेत। रात्री 1:30 ते 2 वाजल्यापासून सर्व नागरिक जे आहेत ते घराबाहेर आहेत आणि मोठ्या प्रमाणात पावसामुळे इथला वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला होता। त्यामुळे एकंदरीत परिस्थिती आपण जर पाहिली तर अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे। सोलापुरातल्या मित्रनगर परिसरामध्ये काही हॉस्टेलच्या मुली ज्या आहेत त्या देखील या हॉस्टेलमध्ये अडकून पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र महापालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी त्यांची सोडवणूक करण्यात आलेली आहे। महापालिका आयुक्त असतील, आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत ते त्या भागामध्ये जाऊन आणखी जे काही अडचणीच्या गोष्टी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते। मात्र असं असलं तरी सोलापूर शहर आणि परिसरामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात हा पाऊस झाला आणि या पावसामुळेच ही सर्व परिस्थिती जी आहे ती या नागरिकांवरती ओढवलेली आहे। खरं तर सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या वतीनं विविध भागांमध्ये ड्रेनेज लाईन जी आहे ती मोठं करण्याचं काम गेल्या 6 महिन्यापासून पूर्णतः गेलेलं पाहायला मिळालेलं होतं। मात्र असं असलं तरी पुन्हा पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आणखी ती त्याच ठिकाणी साचते। त्यामुळे नागरिकांकडून ओरड जी आहे ती देखील येताना पाहायला मिळते की नवीन ड्रेनेज लाईनचं काम होऊन सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर शहराला पावसाने आता चांगलंच झोडपून काढल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि महापालिका प्रशासन कशा पद्धतीने यावरती आता आगामी कालावधीमध्ये तोडगा काढते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।